उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितलं पिक्चर अभी बाकी है. तुम्ही म्हणताय मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार. नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? नाही, असं आहे की मला स्वतः असं हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही एका राजकीय पक्षाला स्वच्छ बहुमत मिळालेलं नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली. काहीतरी 122 123 काहीतरी सदस्य त्यांचे निर्वाचित झाले. राज्य चालवण्याच्यासाठी याच्यापेक्षा अधिक संख्येची गरज आहे. म्हणजे अगदीच 288च्या सभागृहामध्ये 145 जणांना घेऊन राज्य चालवता येत नाही. काही लोक गैरहजर असतात, कोणी आजारी असते, काही काही आणखी नसतं. आणि म्हणून काही झालं तर राज्य नीट चालवायचं असेल तर कमीत कमी 150-155 लोकांची गरज असते. ती आज देवेंद्र फडणवीस सरकारकडे नाही. जी आहे त्याचं मुख्य कारण भारतीय जनता पार्टीला त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. आणि आज ती शिवसेना आम्ही या निवडणुकीच्या नंतर काय करणार हे दिसेलच असं सांगतायत. आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही यांच्याबरोबर राहणार नाही हे नंतरचं स्टेटमेंट. त्याच्यानंतर हे सरकार राहणार नाही, मुख्यमंत्री हे काही दिवसाचे आहेत, असे एका पाठोपाठ एक स्टेटमेंट हे शिवसेनेच्या जबाबदार लोकांच्याकडून केलं जातं. वरवरची जर एखादं विधान केलं तर लोक त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत. पण संघटनेच्या प्रमुखांनी त्या संबंधीची जर स्टेटमेंट एकदा दोनदा तीनदा केली तर त्याच्यात वास्तवतेचं भान ठेवून जर ती केली नाही तर त्या नेतृत्वाच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न जनमानसात तयार होतो. आणि मी जे ओळखतो विशेषतः ठाकरेंना, मला असं वाटतं की ते असं सहजच काहीतरी स्टेटमेंट करणाऱ्यापैकी नाही आहेत. त्यांनी याचाच विचार केलेला दिसतो आणि त्याच्यात स्वच्छ असं दिसतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं समर्थन ही शिवसेना काढून घेईल आणि अन्य कोणी त्यांना पाठिंबा देण्याचं, अन्य कोण राहिले 42 काँग्रेसचे 41 आमचे, आम्ही देणार नाही, काँग्रेस देणार नाही आणि त्यामुळे प्रश्न शिल्लकच राहत नाही. आणि अशा परिस्थितीत हे राज्य राहील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे मध्यवर्तीची तयारी असली पाहिजे असं आम्ही आमच्या सहकार्यांना सुचवलेलं आहे. नोटाबंदीनंतर आपल्याकडे नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. ही तर वस्तुस्थिती आपण वारंवार आपल्या पक्षांनी ती भूमिका मांडलेली आहे. अगदी पार संसदेमध्ये देखील या विषयावरची आपली भाषणं जी झाली ती देखील आम्ही पाहिलेली आहेत. पण त्याच्यानंतरच्या महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर तो फटका मतांमध्ये परिवर्तित झालेला का दिसला नाही? मालाच्या किमतीच्या वेळेस घसरल्या. अनेक आता मालेगावसारख्या गावामध्ये 7-7% पॉवरलूम बंद पडले. भिवंडीमध्ये 40% पॉवरलूम बंद पडले. अनेक ठिकाणी हे व्यवसाय जे लोकांचे ते पूर्णपणे फटका बसलेलाच आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे वेगवेगळे व्यवसाय बंद पडले आणि लोकांचा रोजगार गेला. याचं उत्तम उदाहरण केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे. केंद्र सरकारचं ग्रामीण विकास खात्यानं एक असं माहिती दिली की रोजगार हमी नरेगा या कामावर गेले 3 वर्ष नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये उपस्थिती ही साधारण 30 ते 32 लाखाची प्रतिदिवशी होती. आणि नोटाबंदीचा निर्णय घेतल्याच्या नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये ती उपस्थिती 80 लाखावर गेली. एकदम 30-32 वर्षावरनं एकाच वर्षात 80 लाखावर का जाते? त्याचा स्वच्छ अर्थ हा आहे की त्यांचा इतर ठिकाणचा रोजगार बंद पडला, संपला. त्यामुळे शेवटी ते रोजगार हमीच्या कामावर सुद्धा जायला आले. म्हणजे याची किंमत या कष्टकरी माणसाला किती द्यावी लागली त्याचं उदाहरण केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीवरून त्या ठिकाणी फक्त होते. शरद पवार यांचा जो शिष्य संप्रदाय आहे तो शिष्य संप्रदाय पक्षोपपक्षात विभागला गेलेला आहे. अगदी आपले शिष्य या देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत पण जाऊन पोहोचले. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की तुमचं आणि मोदींचं नेमकं नातं काय हो? की मोदी त्यांच्या विचाराशी पक्के आहेत. त्यांची सवन वाढ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या पार्श्वभूमीतून झालेली.
आणि त्या विचाराची कधी तडजोड करण्याची त्यांची भूमिका आयुष्यात राहणार नाही. मोदी व्यक्ती म्हणून, मोदी प्रधानमंत्री म्हणून थोडीशी दुसरी परिस्थिती आहे. प्राईम मिनिस्टरला थोडंसं लिबरल आणि व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागतो. तो वाजपेयींचा जेवढा होता तेवढा यांचा नाही आहे, पण काही प्रमाणात ठेवावा लागतो. कारण मला ही ही शेतीच्या संबंधीचं एक चित्र देशाचं बदलायचं होतं. आणि त्यामुळे साहजिकच मोदींच्या मनात असं होतं की त्या संबंध कालखंडामध्ये हा माणूस एकटाच माझ्याकडं होता आणि मोदींचेही कुठल्या राज्याचे इतर खात्याचे प्रश्न असले तर ते माझ्याकडे यायचे. आता उदाहरणार्थ आपला सरदार सरोवराचा प्रश्न तो वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्रीच्याकडे होता. पण वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री आणि महाराष्ट्र सरकार याच्यातनं मार्ग काढण्याच्यासाठी मोदींच्या बैठका माझ्या घरी असायच्या आणि मी त्याच्यात नॅशनल इंटरेस्ट म्हणून लक्ष घालायचो किंवा मदत करायचो. त्यामुळे जवळीक यापेक्षा दुसरं काही नाही. जे म्हणतात मी करंगळीला त्यांच्या बोटाला धरून आलो, हे हे मोदी याची फिकर, यापेक्षा जास्त काही सांगितलं नाही. बरोबर आहे. गुरु शिष्याचं नातं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून हा प्रश्न येतोय की गुरु शिष्याकडून काही गुरुदक्षिणा मागणार आहे का? पहिल्यांदा गुरु शिष्याचं नातंच नाही आहे, ते त्यांनी आपलं म्हणून दाखवलं. त्यात काय असं नाही. ते त्यांच्या राजकीय विचाराशी, राजकीय भूमिकेशी आणि त्यांच्या पक्षाच्या भवितव्याच्या संबंधी स्वच्छ कुठल्या प्रकारची तडजोड न करणारे गृहस्थ आहेत. त्यामुळे त्याच्यात त्यांच्याकडून असल्या अपेक्षा करणंही चुकीचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.